नातं 75 वर्षांचं. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता. राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती. राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध विजा आणि कागदपत्र. पहलगाम हल्ल्यामधल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर. 5 जणांचा लष्कर तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग. पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा ऍक्शन मोडवर. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम. भारतीय लष्कर दहशतवाद्यांच्या मागावर. एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात. सिंधू नदीचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानची दरपोक्ती. टोकाचं पाऊल उचलण्याचा पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा इशारा. तर रक्ताचे पाठ वाहतील, बिलावल भुत्तोची धमकी. पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राकडे. पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर. टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस. पहलगाम हल्ल्याचा कट. मार्चमध्ये तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचलं कारस्थान. पाकिस्तान आर्मी, आयएसआयचाही कटात सहभाग. भारताकडे पुरावे. जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. वेळ आली आहे एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट. राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न.